टाइम आहे सकाळ मित्रांनो. आज आहे दिवस तिसरा. पब्लिक नाश्ता करते नाही, नाश्ता संपला नाही. बाकी पालखी गेल्या नाही पुढं. तर आरती बिरती झाली, पालखी गेली पुढं. हे साईचं ते चालू झालं ना, साईवाडी नाव पूर्ण दिसायला लागलं काय. पहिल्या दिवशी नव्हतं दिसत होतं. बिस्किट पडला माझा, जाऊन द्या. बाकी आज तिसरा दिवस आहे. आज सिंगल ब्लॉग येणार आहे, तर नक्की बघायला विसरू नका. आणि सकाळचा कालचा 2 दिवसाचा ब्लॉग पोस्ट झाला नाही, नक्की चेकआउट करा चॅनलला आपल्या. बाकी इंस्टाग्रामला सबस्क्राईब फॉलो करून घ्या आणि यूट्यूब चॅनलला आपले सबस्क्राईब करून द्या. हे बघा कसं हसता नाही. भेटूया पुढे. जय शाही. तर मित्रांनो आम्ही निघालेलो आहे. चालायला सुरुवात केल्या नाही सगळ्यांनी. बाकी आज पूर्ण वाईट येत असो आभाळा. हे काय आलं नाही, हे कोहरा येतोय ना, याला काय बोलतात मराठीमध्ये? काय बोलतात मराठीमध्ये मला पण नाही माहिती. बस धुंदला झाला नाही एवढा माहिती आहे. बघा पुरा धुंदला झाला नाही. बाकी आज खूप मजा येते. आज हे बघा पटाणी घातला नाही. दाखव रे, जीव पकडून दाखव जरा, दाखव एकदम ना. हा मित्रांनो, पटाणी घातलं नाही पण अंडरवेअरला इग्नोर करा, कारण ती इम्पॉर्टंट आहे. ती सुकली नाही की उद्या घालायला काय नाही मला. छोटा बाबू बोलला राहतो. हा बघा काय बोललं ना, ऐकलं पागल आहे. बाकी लय मजा येते आज, खूप मजा येणार आज. रील आज पीर बाबांची दर्गा भेटणार आहे आम्हाला, म्हणून मी पटाणी घातलं नाही. तर चालूया. पालखी बिलकी गेली आहे खूप पुढे. म्हणजे आमचे पार्टनर मेंबर सब पार्टी राहतात का असं काय माहिती. चला भेटूया पुढे तुम्हाला. पालखी बाहेर आला नाही गावामधून. मित्रांनो आता आम्ही चालतोच आहे, रस्त्यात आहे. पब्लिक चालते आपली. आम्ही थोडा तिथे झोपलेलो आणि आता रिटर्न चालू केला नाही. खूप गरमी होते, ऊन पुरा तापवल्या नाही पूर्ण उन्हाने. तरी चालतो आम्ही. आता आम्ही जाऊ डायरेक्ट जेवणाच्या हॉलला. खूप रस्त्यात ऊन आहे, डोकं पुरा जाम दुखता नाही उन्हाने. चालू आणि मग जाऊ जेवणाच्या हॉलला. तिथे जेवू आणि झोपू, कारण आम्ही सकाळीच आंघोळ केल्या नाही. आज आंघोळीचं टेन्शन नाही. बाकी सगळ्यांनी आंघोळ करून कपडे घालून रेडी आहे. आणि आज येणार आहे पीर बाबाची दर्गा. संध्याकाळी तुम्हाला पीर बाबांची दर्गा पण लागली. आणि आता भूक लागलेली आहे, बघू रस्त्यात काय खायला भेटतं तर खाऊ, नाहीतर मग डायरेक्ट जेवणाच्या हॉलचाच खाऊ. भेटतं तुम्हाला रस्त्यात दाखवली जेवणाचा. तर मित्रांनो फायनली हॉल्टवर पोचलो आहे आपण. खूप गरमी, खूप मेहनत केल्यावर हॉल्ट समोर आहे. कधीपासून चालतं नाही, 2 घंटे झालेत. फायनली हॉल्ट आलं. ह्याला लय भूक लागली. कधीपासून बिचारा भूकेने मरतोय. काय बोलत होता? भूक लागलेली का ना, लय भूक लागले त्याला. चला जेवण घेऊया, तोंड हात पाय धुऊया, मग आरामशीर भेटतो तुम्हाला. मित्रांनो आता आपण पोचलेलो ना हॉल्टला. जेवण घेतलं नाही, जेवायचं चालू झालं नाही. हात धुते. बाकी आमचे 2 पार्टनर पाठी राहिले, ते लोक पण येतातच आहे.
आम्ही जेवून घेऊ पटपट. भूक लय लागलाय. भूक लागली नाही, भूक लागली. असं तोंड कर ना, त्यावेळेस कसं तोंड करू? तुझ्या समोर तोंड कर. ते असं का नाही, असं का? जो भूक लागलेली होती. भेटूया जाऊन. तुम्ही वा पुढं. काय करायचं ना जेवायला, ना जेवायलाच उचल ना मग घडी करायचं. आईची गाठ आई चुकत बाबू दुखत हे मला पण दुखतं. आता हे ब्लॉक कधी येतील. हा. तर मित्रांनो, आता भेटले साईरामवाल्यांची पालखी. आमचे पोरं राहिलेत पाठी, दिसत नाहीत ते. बाकी ब्लॉग ह्या आजच्या तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग खूप लेट आला नाही, कारण की माझा फोन स्विच ऑफ झाला. सकाळी आत्ता जस्ट ऑन केला नाही मी. आणि बाकी पालखी जाते साईरामवाल्यांची, आणि आमची पालखी खूप पुढं गेली आहे. आम्ही जातो आता त्या पालखीजवळ. आता या पालखीसोबत चालू आम्ही, आणि नंतर मग आपल्या पालखीला पकडू. आणि गाईज या टायमाला तिसरा दिवस थोडा छोटा येईल, कारण की फोन स्विच ऑफ होता, काय दाखवायला भेटलं नाही. रस्त्यात तुम्हाला थोडं दाखवलं आहे. बाकी तिसरा दिवस खूप आमच्यासाठी घाण गेला आहे. खूप पार्टी होतो आम्ही, आणि जास्त पुढे चालायला पण नाही भेटलं. तर चौथा दिवस तुम्हाला एन्जॉय करवीन मी. चौथा दिवस मी आता पहिला दिवस, तिसरा दिवस आणि चौथा दिवस संगीन टाकताना ब्लॉग. तर तिसरा आणि चौथा दोन्ही हे एकत्र येणार आहेत, तर नक्की बघा. तर मित्रांनो, आता भेटले साईरामवाल्यांची पालखी. आमचे पोरं राहिलेत पाठी, दिसत नाहीत ते. बाकी ब्लॉग ह्या आजच्या तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग खूप लेट आला नाही, कारण की माझा फोन स्विच ऑफ झाला. सकाळी आत्ता जस्ट ऑन केला नाही मी. आणि बाकी पालखी जाते साईरामवाल्यांची, आणि आमची पालखी खूप पुढं गेली आहे. आम्ही जातो आता त्या पालखीजवळ. आता या पालखीसोबत चालू आम्ही, आणि नंतर मग आपल्या पालखीला पकडू. आणि गाईज या टायमाला तिसरा दिवस थोडा छोटा येईल, कारण की फोन स्विच ऑफ होता, काय दाखवायला भेटलं नाही. रस्त्यात तुम्हाला थोडं दाखवलं आहे. बाकी तिसरा दिवस खूप आमच्यासाठी घाण गेला आहे. खूप पार्टी होतो आम्ही, आणि जास्त पुढे चालायला पण नाही भेटलं. तर चौथा दिवस तुम्हाला एन्जॉय करवीन मी. चौथा दिवस मी आता पहिला दिवस, तिसरा दिवस आणि चौथा दिवस संगीन टाकताना ब्लॉग. तर तिसरा आणि चौथा दोन्ही हे एकत्र येणार आहेत, तर नक्की बघा. मित्रांनो, आता मी चाललोय साईराम या पालखीमध्ये नाचायला. सगळे पब्लिक पलटे नाचायला, सिम नाचायला चाललोय आम्ही सगळे. बघा पाय दुखतं तरी त्यांचं नाचायला ह्याच्या पाय दुखताय तरी पण नाचतं आम्ही. आज नाचणार आहे, फटे नाचणार आहे भाऊ. आज खूप मजा येणार आहे काही. तुम्हाला सकाळपासून एन्जॉय नाही करवला, पण आता एन्जॉय करवीन पक्का आहे. शब्द आहे का ना आपला शिव? शब्द आहे. चला 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 नाचू आता साईराम पालखीमध्ये. अभी
केस आहे आम्ही सायराम पालखी मधून नाचून आलोय. सगळे घामटलेत गाईज. लय मजा आली. सायराम पालखी पण खूप मस्त आहे. आता आम्ही चाललो नाही पुढे आमच्या हॉल्टला. आमचा हॉल्ट अजून भेटला नाही. त्यांचा हॉल्ट आला पाठी. आता आम्ही आमचा हॉल्ट सोडतोय. हॉल्ट खूप लांब आहे. आम्ही चालतोय. दमलं छातीत दुखायला लागलं माझ्या. छातीत नाही माझ्या पोटात दुखायला लागलं. मला भूक लागली आहे. ऐकू शकता तुम्ही. आता एक छोटंसं भजन सादर करतो. हा. सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत हिऱ्या मोत्यांचा हार हा डोळतोय गळ्यात सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत हिऱ्या मोत्यांचा हार हा डोळतोय गळ्यात पालखी निघाली राजाची पालखी निघाली साईची सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत हिऱ्या मोत्यांचा हार डोलतोय गळ्यात. खूप मस्त आहे गाई. मानाची ही पालखी निघाली आज शिर्डी गावाला. निरोप द्या या बाबांना जनसागर आला. मानाची पालखी निघाली आज शिर्डी गावाला. निरोप द्या या बाबांना जनसागर आला. पालखी निघाली साईंची पालखी निघाली बाबांची सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत हिऱ्या मोत्यांचा हार हा डोलतोय गळ्यात. सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत हिऱ्या मोत्यांचा हार हा डोलतोय गळ्यात. पालखी निघाली साईंची पालखी निघाली बाबांची सजलाय हो देव माझा चांदी सोन्याच्या पालखीत हिऱ्या मोत्यांचा हार हा डोलतोय गळ्यात. काय बोलतोय? 1% चार्जिंग आहे. थांबूया कुठे तरी. पेट्रोल पंपला तर नाही थांबणार. पेट्रोल पंप तुला भेटूया पुढे. मित्रांनो बाबा बोलतोय 2 शब्द. बोल एकदा बोल. थांबा काढतोय काय मस्त बोलतो एकदम. शायरी बोला ना शायरी. एड भगली आमच्या आता. एड भगली यांची आता. हे लोकांना चाल गाय हॉल्टले लांब आहे. आज टाइमपास करत चाललं नाही रात्रीच्या. पण पब्लिक आहे पाठी खूप आहे. पाठी पण आहे पुढे पण आहे. पण थोडा लेट आहे आम्ही लोक. काय बोलतोय? हा काय नाही बोलताना लगेच बंद होऊन जातो तो काय. बोल एकदा एक बोल. काढला लिहिलेला काढला. चल. तो खुशियों का कोई ठिकाना नहीं होता. खुशियों का कोई ठिकाना नहीं होता. दुखा तो यहाँ आना नहीं होता. जब मंजिल मेरे साई की हो तो वहाँ जाने का कोई बहाना नहीं होता. बोला ओम साईराम. बुवा रावस खूप मस्त. चला काहीच पुढे भेटूया. रस्त्यात अर्धा शॉट दाखवत आहे. बाकी साईराम भेटूया हॉल जवळ. जर रस्त्यात काय पुढे आली तर दाखवून. बाकी तर बुवा आमची रावस शायरी बोलतात भजन बोलतात. वडाला गावावरून या वारीवरून 2 वर्ष झाले आम्हाला दोघांना चालायला. म्हणजे इथे 3 वर्ष झाले. पण तो पहिली पालखी दुसऱ्या पालखीतून चाललाय. आणि आता आमच्या दोघांना 2 वर्ष सगळ्यांना 2 वर्ष झाली. 2 पोरांना नवीन आहे. बाकी खूप मजा आली.
पालखी घेऊन चालायला सायरा. तर मित्रांनो आता हॉल्टजवळ पोचणार आहे आपण. हॉल्ट आहे आपल्या समोर. बाकी आज खूप थंडी लागते ना रात्री. हा बघा कसं कापतं नाही, थोडं ढाकला नाही यांनी, मीनी पण थोडा ढाकला नाही. पण हा सकाळी काय घेणार आहे, आंघोळी करणार आहे 4 वाजता आम्ही चौघ. पण मी तर करणार आहे भाई 100%. शपथ खाल्ला नाही यांनी, करणार आहे करून. आणि काय करणार आहे माहितीये, जॅकेट घेऊन फिरणार आहे. थंड लागते आणि पाय पुरे जाम झालेत माझे. काय करणार काय, थंडी लागते. पूर्ण कडक पडला नाही माझे पाय तलवे थंडीच्या चक्कर मध्ये. वेळ आले की काय नाही, गार वाटत नाही. आणि बघा स्टेशन लोकलच्या आणि गावाच्या ट्रेनच्या. बाकी थंडी खूप वाजते ना. उद्या सकाळी आम्ही 4 वाजता आंघोळ करू. आता हॉल्टला पोचला नाही, जेऊ झोपू, भेटू तुम्हाला जेवायच्या टायमाला. तर मित्रांनो जेवण घेऊन झालं नाही, आता आम्ही झोपलोय. खूप थकलेलो, झोपायला आलो, जेवलो, आता झोपायला चाललो. बाकी पब्लिक झोपली पण. सिम्मीच बाकी, मी पण चाललो झोपायला. भेटू सकाळी. सायराम मित्रांनो, आता आम्ही चाललो आंघोळीला. आरती चालू आहे. साई मी सकाळ आंघोळ करून आला आम्हाला बिना बोलता. आता आम्ही दोघं चाललोय, बॅगेतून कपडे काढू आणि जाऊ आंघोळला जातो. साई मी सकाळ मित्रांनो, आंघोळ चालू आहे. कापतोय आम्ही. पुरा कापलो नाही आम्ही सगळे बघा. आता आंघोळीला कापतोय. आंघोळ करून निघू पुढे, भेटू आंघोळ केल्यानंतर. तर मित्रांनो आंघोळ बिंघोळ केलं नाही, ह्याची आंघोळ राहिली आहे. आता रस्त्यात ब्रश करते. पाणी संपला टँकरचा, माझी एकट्याची झाली लास्टला. टँकरच माझ्या पाण्याने संपलाय, माझ्या आंघोळीने. आणि आता आम्ही निघालो, कपडे वपडे घातले, आंघोळ वगैरे करून. यांनी नाही केली, बाकी पाठच्यांनी चिवणी पण नाही केल्या नाही, आणि प्रथमेशनी केली. बाकी आम्ही सगळे निघालो चालायला पायी. आणि आता टी शर्ट छापला ना आम्ही सगळ्यांनी, यांनी नाही घातला, न्यायला नाही भेटला तो टी शर्ट. म्हणजे आमची छापलेला टी शर्ट भेटला. असं फोटो काढतो. सकाळच्या खूप मजा येते चालायला. कान थंड झालेत म्हणून असं बांधला नाही. बॅनर कोणी आज हातात नाही घेतल्या म्हणून मी नाही घेतल्या. अजून ब्रश नाही केल्या म्हणून बॉटल घेतली. रस्त्यात चालता घुसणार, दुखणार. तर भेटूया आता पुढे. नदी भेटला नाही. कसारा 4 किलोमीटर लांब आहे. कसारा इथून 4 किलोमीटर लांब आहे. सकाळी करणार उद्या. आणि याला पण आंघोळ नाही केली, ह्यांनी पण नाही केला नाही, ह्यांनी पण नाही केलं नाही. आणि मी ह्यांनी आणि मीनी केली आंघोळ. आणि खूप लेट झाला, आम्ही खूप पाठी राहिले. आहे बघली, पण आताच आम्ही पाठी राहिले. तर कसारा घाट आहे 4 किलोमीटर. कसारा घाट चढायला चालू करेल तर तुम्हाला दाखवतो. माझ्या घाटन देवीचं मंदिर पण. तर भेटूया कसारा चढतात. तर मित्रांनो आता आम्ही बनवणार आहे रील्स चालू करता बनवायचे. बुवा आपले पुढे आहेत, आता रील्स बनवणार आहे. तर जावा इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. रील्स तुम्हाला तिथेच बघायला भेटेल. बाकी खूप कुठलंही ऊन लागतं नाही. आता कसाऱ्याच्या पायथ्याशी पोचू आपण, मग तिथे नाश्ता वगैरे करू आणि मग रिटर्न चालू पुढे. तर आता भेटूया कसाऱ्याच्या पायथ्याशी. रील्स बघायचे असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा, इंस्टाग्रामला जाऊन बघा. भेटूया कसाऱ्याच्या पायथ्याशी, नाश्ता वगैरे करू आणि मग तिथून कसाऱ्याला चालायचं आहे. तर भेटूया.
मित्र कसारा चालू होणार आहे बघा, कसाराचा बोर्ड. बाकी पब्लिक आपली थांबली इथे, दोघं आणि आम्ही तिघं पाठी आहे. बोला ओम साईराम. काय पण नको बोल, बाकी मुल्लाजी दिसतो ना एकदम पुरा. हा 75 गाणे ऐकत ऐकत चाललं पब्लिक. मित्रांनो चप्पल भेटली याच्यासाठी, चप्पल दिल्या नाही, चप्पल भेटली. टेम्पो कसे फास्ट जातात, पब्लिक चालते. आता आम्ही जातोय नाश्त्याच्या हॉल्टला. कधी येईल माहिती नाही, पण चालतोय. चालता भेटणार एकदा ना एकदा. बाबा फुटला. अजून काहीतरी भेटला नाही, ते पण दाखवतो. काय भेटला नाही? फ्लावर भाजी भेटली, फ्लावर भाजी. आज रात्रीचा जेवणाचा बंदोबस्त झालाय. फ्लावर भाजी आहे. आपण सगळे एकत्र खाऊ. टाकायला टाइम आहे आणि तुला बोललो हे टाक, फोटो टाकून दे, गाणं टाकून दे, टाकून न देत आहे. टाकतो आता टाकतो. त्याला माहिती. तर मित्रांनो आम्हाला काय भेटलं नाही बघा, रस्त्यात भेटला. बाबा हे बघ, जिवंत आहे. घरी घेऊन येतोय मी याला. आता शिर्डीची यात्रा करूया पायी. तोपर्यंत जगल काय हा? जगल. त्यांनीच धरलंय. अजून खूप लांब आहे कसारा घाट. अजून आम्ही पोहोचलो नाही रस्त्यात, आणि आम्हाला रस्त्यात हे भेटला. भेटूया पुढे. मित्रांनो आम्हाला आता किडा भेटला नाही. किडा बघा, किडा बघताय का कसा आहे तो? आम्ही खूप रेअर किडा, लवकर बघायला भेटत नाही. हा बघा, मित्रांनो आता आम्ही थांबलो नाही नाश्त्याच्या हॉल्टला. पब्लिक बसलं नाही, आम्ही सगळे बसलो. आता वडा आणि वडापाव खाऊ. तर मित्रांनो नाश्ता आलेला आहे, नाश्ता खाऊया. माझा नाश्ता ही सुकी चटणी नाही काय? सॉस पाहिजे तर खा, नाही तर नको खाऊ. त्याला खाऊन भेटतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ते बघ काय म्हणत बाबा चालू झालेला आहे. तर फटका नाव येऊ जा शारू स्वतःला सगळे भेटू खाऊन. मित्रांनो नाश्ता झालेला आहे, आता सगळे निघतात कसारा चढायला. चला. फोन नाही दिला, सॉरी. घे. चला चालूया. चला निघूया कसाऱ्याला. मित्रांनो आता घाट चढायला चालू करणार आहे. घाट आता आलाय बघा, सुरुवात झाली आहे घाटाची. कसारा घाट चढायला चालू केलं ना. आता आम्ही पहिले जाऊ आपल्या स्पॉट जवळ. मित्रांनो पालखी गेली नाही, करू शकता. पालखी इथंच आहे. मध्याह्न आरती होऊन पालखी पुढे प्रस्थान होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सुभाष जोशी यांना विनंती, भजन झाल्यावर आरतीच्या अगोदर सवन मंजिरी घेतला तर बरं होईल.
20 मिनिटाची श्रवण मंजिरी आहे. योगेश कुमार म्हणे यांना विनंती. तुकाराम बोलना 13:30-14 पालखी थांबला नाही. पदयात्रा पालखी सोबत जाऊ या टायमाला. कसारा चढू. गेल्या वर्षी पालखी सोबत कसारा नाही चढलेलं, यावर्षी पालखी सोबत चढू. कसारा घाटा बघा इथे. निघूया पालखी जेव्हा निघतील तेव्हा भेटूया तेव्हा. तिथून आल्यावर रिटर्न नाश्ता करायला लागले ते लोक. 6 पाव चेपला, 6 पाव खाल्ला नाही. हे बघा 2 बाकी आहेत, 2 तिथून येऊन पण खाल्ला नाही वडापाव खाऊन. टेम्पो बघा बाकी आमच्या टेम्पो आहे समोर. कसाऱ्याच्या पायथ्याशी थांबलोय आम्ही. आता कसारा चढायला चालू करू. भाजन बिजन चालू आहे. भेटतो तुम्हाला कसारा चढताना. मित्रांनो बघा आता आंघोळी करायला इथं जायचं नदीवरती. हा पण चाललाय नाही आणि चिव आणि हर्ष पण चाललाय. 2 जण आंघोळीचे बाकी ते लोक पण चालले नाही इथं. मजा येते इथं आंघोळीला. मी पण सोचते मी पण जाऊ इथं, पण नको. मी आंघोळ केलं नाही सकाळी. बघन तोंड हातपाय धुवून येईल तिकडं. नदी पूर्ण तिथपर्यंत चालली आम्ही, पण तिथं मजा येते. हे बघा इथं मित्रांनो पालखी निघाली. आता आम्ही पण चाललो कसारा चढायला. हे बघा समोर. तर चला चालूया. मित्रांनो आता अर्धा घाट चढला नाही. आम्हाला पहिला ज्यूस भेटला, एक बांधला नाही आणि एक त्याच्याकडे आणि एक ह्याच्याकडे. ते सगळ्यांना एक एक भेटला, मला 2 घेतला मी. आणि आता अर्धा घाट चढला ना. पालखी आपली पुढे गेली आहे. बाकी पाठी पब्लिक आहे. यायला थकला नाही, पाय दुखायला लागला. पण आता घाटन देवीचा स्टॉप आहे आपला. घाटन देवीच्या मंदिरात भेटतो. जेवण भेटेल घाटन देवीच्या मंदिरात. बाकी पालखी बघा तिथे पुढे. चला भेटूया घाटन देवीच्या मंदिरात.
माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी पायी. कसार घाटात अवघड वाट घाट देवीची भक्तान साथ. आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी पायी. लाड मित्रांनो घाटन देवीच्या मंदिरला पोहोचलो आपण. हा बघा घाटन देवीचं मंदिर. आम्ही चालताना अजून पकड आरती जरा 2 मिनटं पकड 2 मिनटं. तर मित्रांनो घाटन देवीच्या मंदिरात पोहोचलो आपण. आता इथे थांबू जाऊ मग थोडा आराम करू आणि मग निघू पुढे. बाकी मंदिर आल्याने लय खुशी होते. कसारा घाट चढता चढता हालत खराब झाली आमची. हापलोय मी पुरा. बाकी बघा मंदिर आलंय. मंदिरातला आता दाखवतो. पाया बिया पडू मग थोडा आराम करू मग जाऊ आणि मग थोडा झोपू आणि मग रिटर्न चालायचं चालू करू. भेटूया मंदिरात. लाड करून मला नेला शिर्डीला. साईनी नेला शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबांनी नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबांनी नेलं शिर्डीला. ओढत शिर्डीच्या साईच्या भेटीची वाटत दिसत साई. सदा सबुरी बोलत सारे शिर्डीला जाऊया पायी पायी. ओढत शिर्डीच्या साईच्या भेटीची वाटत दिसत साई. मित्रांनो घाटन देवीच्या मंदिरात पोहोचलो आपण. देवीचं मंदिर ही आपली पालखी. समोर आपली पालखी आहे. बाकी सुकून वाटतं एकदम. सगळे थकलं नाही. जेवूया आणि थोडा आराम करूया. भेटूया जेवताना. मित्रांनो आपण जेवतो दुपारचा घाटन देवीच्या मंदिराच्या इथे. भेटूया जेवून. शिरा आणायला चाललोय. शिरा चांगला आहे. आणि आज डाळ भात पनीर वाटाण्याची भाजी लोणचं पापड. भेटू शिरा 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 घेऊन आलो. सदा सबुरी बोलत सारे शिर्डीला जाऊया पायी पायी. लाड लाड करून मला नेला शिर्डीला. साईनी नेला शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबांनी नेलं शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबांनी नेलं शिर्डीला. मित्रांनो चालायला चालू केलं नाही. माकडं दिसलं नाही. माकडं हे बघा त्यांना खायला घालतात. खायला बघा माकडं खाता नाही. त्यांना इथून देतात ते लोक फेकून. खायला खातात ते लोक. चालायला चालू केलं नाही. तर मित्रांनो ॲपल भेटला नाही. चालायला चालू केलं नाही. थोडं फ्रेश व्हायचं मन होतं आहे. लय दुखतं नाही. फ्रेश व्हायचं आहे. फ्रेश झाल्यावर तुम्हाला भेटतो.
आता जस्ट चालू केलं नाही चालायचं आहे बघा पब्लिकनी. पेट्रोल पंप बघतो आणि फ्रेश होतो. भेटतो तुम्हाला पुढे. मित्रांनो फ्रेश वगैरे झालं नाही. आता आलं हनुमान मंदिर. तर आता चाललं हनुमान मंदिरमध्ये. पडलं असतं आता. चप्पल काढ. सॉरी जाऊ ना आतमध्ये. अवघा सेतू पूल मधला दगड. निशाणीच्या असलो असतं काय देणार तू? काय नाही काय तुला बोल. तू देईल हे तुझे पाय दाबून देणार. एक पाय तू एक पाय. ब्लॉक चालू आहे. आत्ता नाही आता तुझ्या याची आता बाजू तुझ्या थांबवलं पेट्रोल मध्ये हागायला तुम्हाला जायची. उद्याचं बोलतो उद्या बघा काय पण असू हॉलवली रात्री हॉलवली पहिला बोलणार तुमच्या चप्पल तुम्ही धावणार 5 माझ्या आधी. पाय दाबणार ब्लॉक मध्ये चालू आहे. पाय दाबणार आहे आणि बाबा आहे दोघं. हा आज रात्री पण ठीक आहे त्याला भेटूया. हनुमान मंदिर जवळ बसलेलो ना आम्ही. आता पुढे भेटूया. आज बाबा दाबणार तुम्ही गेलेलो कुठे एवढं नाही लागत नाही. आम्ही आपली चहा प्यायला चाय प्यायला या. कॉफी घेऊन झालेला आहे. आता याचा पुढचा बघा. आम्ही कॉफी पितो ना आम्ही. पालखी निघाली आहे. सायराम आत्ता आलेले आहेत. आम्ही लवकर येऊन चहा पिऊन झालेलो आहे. झोप काढली एक. सगळं आतमध्ये 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 तर भेटतो चाय पिल्यानंतर. मावा मावा बोली नाही आता घेतोय. हे अरे त्या साईडला मित्रांनो मरणाची थंडी लागते ना. आम्ही दोघंच चालतं बाकी पुढं गेलं नाही. हॉल्ट अजून आला नाही. हॉल्टला यायला अजून खूप टाईम आहे. आम्ही चालतोय. कान पूर्ण थंड पडलं. पाय पूर्ण थंड झाला आणि हात पण चालतंय. हॉल्ट येणार काय माहिती कधी. खूप थकला नाही. पाय जाम दुखता नाही दोघांचे. आता बघू हॉल्ट कधी आहे. जाऊ आणि डायरेक्ट बसू जाऊ. मग हा पण ब्लॉग इथेच एंड होईल जेवल्यावर नंतर. तर भेटूया स्पॉटवर. तर मित्रांनो फायनली हॉल्टला पोचलो आपण. पालखीच्या समोर आपला हॉल्ट आहे. इथून आता आतमध्ये जायचं आणि थंडी वाजते ना लय. आतमध्ये घुसला नाही आणि आता तिथं आपला हॉल्ट आहे समोर. हॉल्टमध्ये भेटला आणि पोचवर आणि झोप पण आली. शपथ झोप पण डायरेक्ट सकाळी उठण जेवण आणि चालल रिटर्न. चला भेटूया जेवणाच्या हॉल्ट. मित्रांनो काल रात्री येऊन मी लगेच झोपलो. यामुळे मला इंट्रो द्यायला लागला लास्टचा. तर आता मी निघतो 5व्या दिवसासाठी. काल मी येऊन झोपलो म्हणून मी ब्लॉग एंड नाही घेतलो. डायरेक्ट येऊन झोपलो. जेवलो पण नाही. तर आता हा ब्लॉग एंड करतो आहे 3रा आणि 4था. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या.